संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशकात असल्याची सध्या माहिती मिळते। सीसीटीव्हीच्या आधारे असा दावा केला जातोय। कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बाईकवरून फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। स्थानिकांनी या संदर्भातली तक्रार पोलिसांकडे सुद्धा दिलेली आहे। पोलिसांनी सुद्धा असा दावा केला आणि कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बाईकवरून फिरताना सीसीटीव्हीत चित्रित झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिकमध्ये कृष्णा आंधळेचा शोध सुरू केलाय, तर कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिलंय असा दावा काही स्थानिकांनी केलाय। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 3 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे। कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांची 3 पथकं आता तैनात करण्यात आली। दत्त मंदिरापाशी जेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो तर तिथं दोघं इसम मला दिसलेत। इसम दिसले म्हणजे आपली नजर गेली। त्यांनी टिळा लावलेला होता आणि टिळा लावल्यानंतर थोडीशी दाढी तर काही दिसलीच नाही, कारण त्यांनी मास्क घातलेला होता, फक्त मिशा दिसल्या त्याच्या। आणि एकदम बारीकसा आहे तो, असा खूप काही तब्येतशीर पण नाही, खूप काही हेफ्टी पण नाही, पण मागचा माणूस आणि पुढचा माणूस ते लगेच वर्णन करून मी पोलिसांना ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या मी त्या सांगितल्या। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲडव्होकेट बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तात्काळ आमची 3 पथके रवाना केलेली आहेत, वेगवेगळ्या दिशेने रवाना केलेली। आणि आम्ही सुद्धा आमचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार आणि क्राईम युनिट 1 चे काही अंमलदार आम्ही मदतीला बोलून घेतलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जाऊन आता या ठिकाणाहून सुयोजित गार्डन या ठिकाणावर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून जे पथक रवाना केलेले आहेत त्यांना ते सर्क्युलेट करून त्या अँगलने आम्ही पुढील तपास करीत आहोत।